अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड। परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत। अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही। याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे। अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही? अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो, सरकार शांत आहे। दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही। कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला, सोमनाथ घुले। सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो। खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली तो मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा